कसं वाटतं कार्यक्रम? एकदम सुंदर होता एकदम. मी पहिल्यांदा असा कार्यक्रम बघते तर मला आवडला. आज पहिला शो आहे. हा. कसं बोलणार तुम्ही? कसा वाटला कार्यक्रम? हा? कार्यक्रम कसा वाटला? खूप सुंदर होता आणि एकदम मस्त केलं. तर छान. बसवला पण छान. कसा वाटला कार्यक्रम तुम्हाला? एकदम कसा एकदम परफेक्ट कसा वाटला म्हणजे कसं? सगळ्या बाजूने चांगलं होतं. टेक्निकल तर फार रिच आहे. क्रिएटिव्ह आउटपुट थँक्यू. कसा वाटला कार्यक्रम? कसा वाटला कार्यक्रम? मस्त होता. मी बोलत कसा वाटला कार्यक्रम? खूप छान होता. खूप छान. अगदी अति सुंदर, म्हणजे कुठेही नाव ठेवायला जागा नाही. आणि इतकं अप्रतिम जे कलाकार मुलं नाचत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे अभिनय आणि ते हास्य, त्यामुळे लोकांना मग ते मनात आनंद होतो. म्हणजे आनंददायक आणि आल्हाददायक असा कार्यक्रम. खूप छान. खूप छान. सर तुम्ही सांगाल काय? फारच छान. सगळं शास्त्रीय आणि लोकसंगीताचं जे सगळा बाज त्यांनी बेमालून आणि चपकल बसवलेला आहे. कोणालाही कंटाळा आले नाही. लोक सगळे तल्लीन झालेले होते. सर सांगाल तुम्ही काय कार्यक्रमाविषयी? फारच अप्रतिम. फारच म्हणजे आता ऍक्च्युली त्यांची संकल्पना जितकी भारी आहे ना, ती मला खूप आवडली. त्यांचं लिखाण खूप छान. बोला. अतिशय सुंदर. खूप छान. पुष्कळ छान केलं. हा सगळा ग्रुप चांगला आहे. खूपच छान. सर अप्रतिम अप्रतिम प्रोग्राम, फार अप्रतिम, आवडला. बोल सांगा कसा वाटला कार्यक्रम? कसा वाटला? खूप छान वाटलं. आणि म्हणजे नवीन कन्सेप्ट आहे, असं कन्सेप्ट आधी झाला नव्हता काही, तर खूपच छान वाटलं. आणि म्हणजे वर्तुलम आहे की म्हणजे बर्थ पासून एंड पर्यंत आणि मग परत ते स्टार्ट होतंय, तर खूप छान कन्सेप्ट घेऊन केला. आणि आम्ही मॅमचे फर्स्ट स्टुडंट्स आहोत. म्हणजे आम्ही 10वीत होतो, सॉरी 6वीत होतो तेव्हापासून स्टार्ट केलं आम्ही सगळेच जण. तर खूप मजा आली बघायला. आणि आम्ही मॅडमनी जेव्हा क्लास ओपन केला तेव्हा आम्ही फर्स्ट बॅचचे स्टुडंट्स आहोत. आणि त्यांच्याकडून आम्ही भरपूर काही शिकलो, भरपूर क्लासिकल शिकलो. पण इतक्या उत्सुकताने आम्ही आलो हा प्रोग्राम बघायला आणि अतिशय सुंदर झालेला आहे प्रोग्राम. म्हणजे ह्याच्यात असं दाखवलं आहे की बाळाचा जन्म होतो, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, परत पास्ट, परत म्हणजे ते वर्तुलम आहेच, ती सर्कल आहेच. म्हणजे इतकं छान दाखवलं. आणि आम्हाला पण असं मुलांना डान्स करताना बघताना असं वाटत होतं की आम्हीच डान्स करतोय, कारण आम्ही इतके स्टेज प्रोग्राम्स केलेत मॅडम बरोबर, भरपूर प्रोग्राम्स केलेले आहेत. त्यामुळे मेन म्हणजे हे जे क्लासिकल फॉर्म जो त्यांनी परत आणलाय उदय शंकरजींचं जे आहे, तर ते म्हणजे आता नेहमी वेगळं, म्हणजे नेहमीच्या सगळ्या डान्सेसच्या ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होतं, म्हणून खूपच छान वाटलं. तुम्ही नाही, खूप सुंदर प्रोग्राम होता. मला कॉन्सेप्ट खूप आवडला प्रोग्रामचा. आणि हॅट्स ऑफ मॅडम, या एज मध्ये पण एवढं सुंदर सगळं होतं. आणि म्हणजे आम्हाला दिग्दर्शन inspiration आहेत त्या. आणि व्हॉइस वगैरे सुंदर, एव्हरीथिंग वॉज ब्युटिफुल, सुंदर. तुम्ही सांगाल? जगताप सर नाही, बोलणार होते, जगताप ते बोलले का बोलणार सर? होते. सर बोलले नाही सर. खरं तर या कार्यक्रमाला वेळेत पोचायचं होतं, पण माझ्या काही शूटिंग्स होत्या त्याच्यामुळे वेळेत येऊ शकलो नाही. पण 1990 पासूनची ही आमची बॅच आहे, पहिली बॅच मॅडमकडची. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं हे आम्ही सगळ्यांनी आधीपासून ठरवलं होतं. आणि बरेच जण वेळेत पोचले याचा आनंद आहे. आणि मला असं वाटतं की आजचा हा माझा कार्यक्रम बघायचा जरी राहिला असेल तर मॅडम पुन्हा या कार्यक्रमाचे शोज करतील आणि लोकांपर्यंत हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शो नक्कीच पोचेल आणि लोकांना हा नक्कीच आवडेल असं मला आशा आहे. आणि मॅडमना आणि नृत्यालिकाला, आमच्या नृत्यालिकाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मी काय बोलू, मी निशब्द झालेली आहे. कारण काय, स्टार्ट टू एंड मी पाहिलाय सगळा प्रवास. आणि खरं सांगायचं तर बॅले आणि क्लासिकलमध्ये आमचा दर्जा एकदम आहे. आणि जे आज प्रेक्षक आणि मान्यवर आलेले ते दर्दी होते. त्यामुळे मी सगळ्यांना आणि मॅडमना स्पेशली आमच्या गुरुमाला धन्यवाद.
बस एवढं. बघा आम्ही कधीपासून म्हणजे जे आमचे टॉप टू बॉटम सगळेजण आलेले आहेत, त्यामुळे खूप भरभरून भरभरून प्रेम आहे. बस एवढंच सांगते गुरुमाला. आयुष्याच्या आता ज्या टप्प्यावर मी आहे, आय एम 60+ नाव, तर असाच एक विचार आला की माणसाचा जो जन्म असतो आणि ते अंत, हा जो प्रवास आहे ना, तो अनादी कालापासून चालू आहे. माणसाचा जन्म ते मृत्यू, हा जो सर्कल आहे, हा जो वर्तुळ आहे, ते सतत सुरू आहे ती प्रक्रिया, आधीपासून आतापर्यंत आणि अंतापर्यंत. जोपर्यंत या पृथ्वी तलावर सगळ्या गोष्टी आहेत, जोपर्यंत पृथ्वीचा अंत होत नाही, तोपर्यंत हे वर्तुळ असंच कायम राहणार आहे. तर मी म्हटलं, प्रत्येक वेळेला आपण एखादं कथानक घेतो, कुठल्या तरी एका थीमवर बोलतो, पण हा जो एक प्रकार आहे, हा सर्वांचा आहे. हा स्त्रीचा आहे, पुरुषाचा आहे, जितकी माणसं आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आम्ही प्रसंग दाखवले आहेत, ते सिम्पल एक छोटं बाळ जन्माला येतं आणि हळूहळू त्याच्या शारीरिक बदलामुळे त्याची मानसिक कशी बदल येते, ह्याच्यावर आम्ही फोकस केला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उदय शंकरजी, ज्यांना भारताचे नृत्याचे जनक मानले जाते, त्यांची एक वेगळी शैली होती, त्याला मुक्त शैली असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी नृत्याला म्हणजे कुठल्या पण शास्त्रीय, लोकनृत्य अशा कुठल्याही शैलीमध्ये न बांधता या सगळ्यांचं एक मिश्रण केलं आणि जशा जशा भावना येतील, जशा जशा कथानक येतील, त्याप्रमाणे एक वेगळी पद्धत त्यांनी भारतामध्ये रुजू केली, ज्याला भारतीय बॅले असे म्हटलं जातं. खरं म्हणजे बॅले म्हटलं की रशियन, तर तिथून त्या रशियन बॅलेची काहीतरी त्यांच्यामध्ये कन्सेप्ट असेल, वी डोंट नो, बट त्यांनी त्याला भारतीय साज चढवला आणि नृत्याला कुठल्याही पॅटर्नमध्ये न बांधता, जसं शास्त्रीय म्हटलं की 7 शैली आहेत, पण मग त्यांची थिओरी आहे, त्याच्यामध्ये संस्कृत श्लोक आहेत, म्हणजे एक पॅटर्न आहे. पण इथे असं नाही आहे, प्रत्येक वेळेला कथानकाप्रमाणे घडतं. तर उदय शंकरजींचे शिष्य सचिन शंकरजी आणि सचिन शंकरजीचे शिष्य कैलासवासी सुबल सरकार, आणि त्यांच्यानंतर मी थोडासा, कारण की माझ्या लहानपणी मी खूप छान छान अशी नृत्य पाहिली सचिन शंकर यांचे. तर ते अगदी वेगळं, म्हणजे त्या काळात मीडिया नव्हतं, काही नव्हतं, पण त्या काळात जे मी काय पाहिलेलं आहे, एकेका गोष्टी, एकेका विषयाला धरून ते इतकं सुंदर, जे काही म्हणजे डोळे दिपण्याच्या पलीकडलं काहीतरी अद्भुत आम्ही पाहतोय, असा तो एक फील असायचा. त्या काळात मीडिया नव्हती किंवा आतासारखे असे मॉडर्न कुठले टेक्निक नव्हते. मग त्या काळात जे काही अवेलेबल होतं त्याला घेऊन ते इतकं सुंदर नृत्य नाटिका, ज्याला आपण मराठीत म्हणू किंवा इंडियन पॅटर्नमध्ये, बट दॅट थिंग ही हॅज मेड इट इन बॅले. आणि दुसरं एक महत्त्वाचं असतं की बॅलेमध्ये ना गाणी नसतात. एखादं गाणं असेल की त्याला मग आपण एक्सप्रेस करायला खूप इझी पडतं. इथे फक्त आणि फक्त म्युझिक आहे. अँड आय एम सो ब्लेस्ड की पंडित अजय पोहनकरजी, माझे गुरुजी पंडित वेणुगोपाल पिल्ले, त्यांचा स्वर मला मिळाला आहे, त्यांचा म्हणजे रागदारी, त्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. ह्याच्यात गाणं नाही आहे, पण पहा, आपण सगळे एन्जॉय कराल. एक वेगळी कलाकृती मला तरी वाटतं. ॲट अ स्टेज 1.5 तासचं पहिल्यांदाच मला वाटतं की आम्ही आणलेलं आहे. त्याच्यापुढे प्रेक्षक तुम्ही जसं म्हणाल तसं. हा प्रकार आणण्यामागे तुमचा हेतू काय, म्हणजे जो आजच्या पिढीला तुम्हाला कसं समजून सांगण्यासाठी की आजच्या पिढीला माहिती पडावं या निमित्ताने? अगदी अगदी, कारण की आजच्या पिढीला इतकी सुंदर जी कला आहे, त्याला आपण म्हणतो भारतातला पहिला चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट, त्या काळात 1948मध्ये कल्पना नावाचा चित्रपट आला त्या काळात. तर तो पहिला भारताचा नृत्यमय चित्रपट होता, ज्याच्यामध्ये ही शैली जपली गेली होती. पण बऱ्यापैकी आता काळाच्या ओघात ती नामशेष व्हायला लागली होती. माझ्या बाबांनी ती शैली, म्हणजे माझे बाबा सचिन शंकरजींचे शिष्य होते, त्यामुळे बरेच बॅलेजमध्ये ते करायचे. पण नंतर ते वळले चित्रपटसृष्टीकडे, त्यामुळे ते त्यांना एवढं जपता आलं नाही. त्याच्यानंतर माझा टर्न होता, पण मी पण शास्त्रीयकडे वळले, लोकनृत्याकडे वळले. पण वयाच्या या टप्प्यात मला असं वाटतं की ते थोडं तरी जरी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकलो तर काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी, कारण आता आपण नेहमी पाहतो शास्त्रीय आहे, लोकनृत्य आहे आणि वेस्टर्न असे जे आपले टप्पे आहेत, ह्याच्यात काहीतरी वेगळा नृत्याचा प्रकार मी आणायचा प्रयत्न केला आहे. किती लोक त्यात
सहभागी डान्समध्ये किती लोकांनी परफॉर्म करणार आहेत आणि किती एक संगीत कोणी केले, लेखक कोण हां, टोटल माझी नृत्यालिका प्रतिष्ठान म्हणून संस्था आहे. तर माझ्या काही स्टुडंट्स आहेत, मुलं मुली, आम्ही 25 कलाकार आहेत. एक छोटी पण कलाकार आहे. म्हणजे प्रत्येक वयोगट दाखवण्यासाठी आम्ही तसे तसे वयाच्या टप्प्याप्रमाणे आम्ही कलाकार निवडलेत. ते ऑल आर माय स्टुडंट्स आणि खूप मोठी टीम आहे. नेपथ्यमध्ये आहेत सुनील देवळेकरजी, त्यांनी इतकं सुंदर नेपथ्य केलेलं आहे की तेच म्हणजे आता मी सांगेन की सपोज जर हा लाल रंग आहे तर तो गर्भाचा एक हे आहे की म्हणजे बाळ जन्माला येतं ते लाल असतं आणि हा तो मी त्यांना कन्सेप्ट दिला आहे की व्हाईट करा म्हणजे शेवटी अंत आणि अंताचं शेवटचं व्हाईट असतं. तर जन्म ते मृत्यू असा जो प्रवास आहे प्रत्येक माणसाला, मला खात्री आहे की हे पाहताना जरी ह्याला गाणी नाही आहेत तरी जो कन्सेप्ट आहे इथल्या प्रत्येकाला पाहताना वाटेल की हे माझं आहे. प्रत्येक वयोगटाला असं वाटेल असा माझा विश्वास आहे. मॅम तुम्ही डॉक्टरही आहात आणि डॉक्टरचं ते सर्व सांभाळून हे कसं काय करता तुम्ही? पहिली गोष्ट तर डॉक्टर म्हणजे मी PhD इन डान्स. ओके. हां, सो आय एम नॉट प्रोफेशनल डायरेक्टर. तो वाला डॉक्टर आहे, PhD वाला. PhD वाले डॉक्टर. एका संस्थेचं तुम्ही इतकी वर्ष तुम्ही कार्यक्रम म्हणजे तुम्ही एवढी संस्थेतून तुम्ही एवढे डान्सेस वगैरे करत क्लासेस तुमच्याकडे चालू असतात वगैरे ती वर्ष तुम्ही त्यात तुम्ही साऊंड देत तुम्ही स्वतः केले. तर आता तुम्ही या टप्प्यावर तुमचं पुढे प्लॅनिंग काय आहे त्या नृत्यलिकाचं वगैरे? जसं आता पिढी चालत राहते तर माझ्यानंतर कार्तिक आहे, शक्ती आहे माझी सूनबाई. तर परमेश्वराच्या कृपेने हे सगळं आम्ही करताना पण मला एवढी छान माझी नृत्यालिकाचे जे माझे स्टुडंट आहेत जे आता सगळीकडे टीचर्स आहेत, तर कुठलेही आमचे ब्रांचेस जे 19 सध्या ब्रांच आहे, पूर्वी आमचे 36 होते आणि आम्ही त्यावेळेला तुम्हीही साक्षी आहात, सकाळ ते रात्र सतत 12 तासाचा आपला लिमका रेकॉर्ड झालेला आहे. खूप कार्यक्रम केले आयुष्यभर, पण आता असं या वयात वाटतं की असं काहीतरी वेगळं करावं आणि जे काय थोडं मी काही वेगळं करायचा प्रयत्न करते ते माझ्या नृत्यालिकामध्ये कॅरी फॉरवर्ड व्हावे. सध्या आता 19 ठिकाणी मुंबईत आहेत, पुणे आहे, नाशिक आहे, मालेगाव आहे, अब्रॉडला पण आहे आपले. हां, तिकडे पण आपल्या 3 शाखा आहेत. हो, आमची इच्छा आहे कारण की हा सब्जेक्ट असा आहे ना की आता महाराष्ट्र म्हणजे आमच्यासाठी सगळं काही. म्हणजे माझे बाबा पण म्हणायचे की माझी जन्मभूमी जरी कलकत्ता असली तरी माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे आणि आम्ही पण पूर्णपणे स्वतःला महाराष्ट्रीयनच समजतो कारण की माझी सुनबाई पण मराठी आहे. आम्ही खूप कम्फर्टेबल असतो मराठी सर्कलमध्ये, त्यामुळे हा पहिला प्रयोग मी मराठीतच केला. पण ह्याचे पुढे हिंदी, इंग्लिश, बेंगॉली असे व्हर्जन्स आम्ही करू कारण हा सब्जेक्टच असा म्हणजे कॉमन असा सब्जेक्ट आहे की हे कुठलं असं कथानक किंवा कुठल्या प्रांतातलं नाही आहे किंवा देशातलं नाही आहे, त्यामुळे हे कुठल्याही ठिकाणी ते करू शकतो. तर आम्ही असं वेगवेगळ्या भाषेतनं ते करायचा पण आमचा प्लॅन आहे. नृत्य संस्थानंतर प्रतिष्ठान झालं आहे, इतकी वर्ष तुम्ही करताय, साधारण मला वाटतं 35-40 वर्ष झाली असेल ना ते? हो, आता 40 वर्ष झाली आमची संस्था. यापुढे आता तुमचा प्रसार तुम्ही कशा रीतीने वाढवणार त्या अँगलनं वगैरे कसं आहे? संस्थेचं बोलाल तर आम्ही बऱ्यापैकी आता इतके वर्ष जुनी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला म्हणजे तुमची पहिली संस्था अशी की तुम्ही सुरुवातीपासून ते कंटिन्युटी वेगळ्या व्हरायटी तुम्ही डान्सच्या हो, आम्ही भरतनाट्यम, कुचिपुडी आणि लोकनृत्य असे 3 शैली आमच्या क्लासेसमध्ये शिकवले जातात. आणि क्लास घेताना, शिक्षण देताना मी नेहमी असा विचार केला की हे शालेय शिकण्यासारखंच इतकं सिस्टमॅटिक असलं पाहिजे. आमच्या भरतनाट्यमची पुस्तकं आहेत, लोकनृत्याचे म्हणजे सिलॅबस पुस्तकं आहेत. तर त्या सिलॅबसप्रमाणे प्रथमा, द्वितीया, तृतीया असा आम्ही पूर्ण 7 वर्षाचा कोर्स असतो. मग त्याच्यानंतर मुलं विशारद करतात, विशारदनंतर ते अरंगेत्रम करतात. असा हा पूर्ण प्रवास एक नृत्याचा आमची मुलं करून बाहेर पडतात. मग पुढे ते त्यांच्या क्षेत्रात करतात. जसं मी म्हटलं विदेशामध्ये, अमेरिकामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, दुबईमध्ये पण आमची मुलं आता तिथे सक्सेसफुली सगळे हे कलेचा प्रसार होणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शास्त्रीय नृत्य जर आपण शिकवतोय तर त्याच्याने आपण काय करतो, पॉझिटिव्हिटी क्रिएट करतोय. कारण शेवटी शास्त्रीय नृत्य म्हटलं की ती अशी एक नैसर्गिक कला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला संस्कार शिकायला मिळतात.
तुम्ही जे श्लोक म्हणता ते देवादिकांना कुठेतरी आवाहन केल्यासारखं असतं. जर तुम्ही कॉमनली पण पाहालात की तुमच्या घरी सत्यनारायण असतो की इतर पूजा असते, त्याच्यामध्ये जे मंत्र म्हटले जातात भटजीकडनं तेच एक्झॅक्टली आम्ही नृत्याद्वारे प्रेझेंट करतो. तर त्याच्याने व्हायब्रेशन्स छान येतात, संस्कार कळतात, भारतीय संस्कृतीची मुलांना ओळख असते. त्यामुळे शास्त्रीय कुठल्याही असो, गायन, वाद्य, नृत्य, त्याला पर्याय अजून तरी नाही आहे. थँक्यू. जगश्रेष्ठ नर्तक उदय शंकरजी ह्यांची ती डान्स स्टाईल होती. ती नंतर सचिन शंकरजींनी अगदी म्हणजे पूर्ण मेहनतीने त्याला सगळ्यांपर्यंत आणलं. आणि एक काळ होता जेव्हा हा स्टाईल ऑफ डान्सचा एक काळ गाजवलेला स्टाईल आहे. आणि त्यानंतर सुबल सरकारांनी पण त्यांच्या परीने हे करण्याचा प्रयत्न केला. आणि तिथेच माझ्या आई आहेत, ज्या सुबल सरकारांच्या कन्या आहेत, तर त्यांना ते घरी वातावरण मिळालं. आता त्यांनाही वाटत होतं की बाबा ही लुप्त होत चाललेली स्टाईल आहे, कारण की प्युअर क्लासिकल करणं वेगळं पडतं, प्युअर फोक करणं वेगळं पडतं, वेस्टर्न हा वेगळा प्रकार झाला. पण ही मुक्त शैली जी आहे, ज्याला आपण भारतीय बॅले बोलतो, ती कुठेतरी लुप्त होत चाललेली. तर बाबा कुठेतरी तिला अभिव्यक्ती मिळावी. आणि म्हणूनच आईने ही संकल्पना केली की बाबा असं काहीतरी आपण करावं. तर वर्तुलमचा हा कॉन्सेप्ट डेव्हलप झाला, पण स्टाईल रिमेन्स शंकर घराणा स्टाईल ऑफ डान्स तो. आणि खरंच नृत्यालिकाचे आपले जेवढे कलावंत आहेत, अगदी ताकदीने आणि ते सगळेच म्हणत आहेत की काहीतरी नवीन करायला मिळत आहे. आणि माझ्या आई गुरुवर्य डॉक्टर श्रीमती किशोपाल या स्वतः झी गौरव बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड विनर आहेत. आणि बरेच क्लासिकल क्षेत्रात तर त्यांना खूप सारे अवॉर्ड्स पण आहेत. आणि त्यांच्या अनुभवातनं त्यांनी इन माय व्ह्यू उत्सव बॅले, बालक्रांतीवीर शिरीष कुमार, पिकनिक बॅले असे बरेच बॅलेज डिरेक्ट केल्यावर आता हा वर्तुलम बॅले आता प्रेझेंट करत आहेत. तर प्रयत्न तर आम्ही केला आहे, बाकी प्रेक्षकांना कसं वाटतं ते कार्यक्रमानंतर कळेल. हां, हा बेसिकली वेस्ट बेंगॉलमध्ये ह्याचं फॉलोईंग जास्त आहे. हां, आम्ही कसं केलं आहे, कारण की आम्ही जनरली पाहिले की वेगळं करण्याच्या नावाने असं काहीतरी करतात की पब्लिकला त्यातलं काही कळतच नाही. हा खूप अनुभव आहे. आणि मग काहीतरी दाखवायचं आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे. आणि वाईट वाटतं, म्हणजे ज्येष्ठ लोक पण असे करतात. तर मला असं होतं की बाबा आपल्याला कळावं पब्लिकला, म्हणून आपण ह्याची मराठी भाषेतच हा बॅले आपण आपल्या मायबोली मराठी भाषेतच आणि हे ऐतिहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराज नाट्य मंदिर इथे हे बॅले होतं आहे. तर आम्ही त्याला मराठीमय वातावरणातच बॅले प्रेझेंट करतो, जेणेकरून ते प्रेक्षकांना कळावं असं. कार्तिक पाल इंडस्ट्री मोठं नाव आहे, जेणेकरून अनेक चित्रपट आतापर्यंत डान्स कोरिओग्राफ केले वगैरे. आता इथे अनेक पिक्चर आहेत, काही तुमचे स्वतः शाखा पण आहे वगैरे ब्रँचेस वगैरे. कशा अँगल तुम्ही या कार्यक्रमाला बघता? या कार्यक्रमाला मी माझ्या अँगलने खरंच बघत नाही, कार्तिक पाल नाही, हे फक्त डॉक्टर किशोपाल डायरेक्शन अँड कोरिओग्राफी. मी एक लाईट डिझायनिंगचा त्यात पार्ट प्ले करतोय आणि आईच करतायत म्हणून बाबा त्याचं नियोजन करणं, बाकीच्या गोष्टीत मी जेवढं होऊ शकेल त्यात मी सहभागी आहे. नमस्कार, मी सुनील देवळेकर, नेपथ्यकार. वर्तुलम या नृत्यनाटिकेचा जेव्हा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हा मी एक विचार केला की जन्म आणि मृत्यू याच्या प्रवासाचा हा एक बॅले आहे. त्या ह्याच्यात आपण वर्तुळ, जन्म आणि मृत्यू यांचं जे वर्तुळ आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण या नेपथ्यात जास्त वर्तुळाचा वापर केलेला आहे. जन्म आणि मृत्यू वर्तुळाचा वापर केलेला आहे. आणि काही सिम्बॉलिक म्हणजे एक काठी, वृद्धत्वाची काठी आणि एक त्या काठीवरती आपण एक बीज जे नवीन जन्माला येतं याचं एक सिम्बॉल तयार केलेलं आहे. आणि एक कटआउट आपण असा वापरला आहे की ज्यात आपण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे, लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत, त्याचा पण वापर या सेटमध्ये आपण केलेला आहे. आणि सेट वापरताना माझ्या डोक्यात एक कल्पना होती की जास्त तो लोकांपर्यंत पोचावा आणि त्याचा अतिरेक होऊ नये याचा पण मी विचार केलेला आहे.
त्यामुळे हे जे काय कॉम्बिनेशन जे झालं आहे हे किशोपाल मॅडम यांच्या डोक्यात जसं होतं तसं मी हा सेट उतरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात माझी कल्पकता आणखीन वापरली, त्यामुळे तो आणखीनच छान झाला आहे. विषय यातून अगदी नेपथ्य बघताच विषय बाहेर पडतो त्याचा. धन्यवाद. पहिल्यांदी श्रेय किशूला द्यायला हवं की तिने सुबलता गेल्यानंतर, तिचे वडील गेल्यानंतर ही कला पुन्हा समाजासमोर आणण्याचं श्रेय तिला द्यायला हवं. आता सुबलताबद्दल मी काय सांगू, खरं तर तुम्हाला कल्पना नाही येणार, पण नृत्य आणि नृत्यातही नाटक अशा दोन्ही गोष्टी सुबलतामुळे माझ्यापर्यंत पोचल्या, मला त्या समजल्या आणि त्यातूनच कला म्हणजे काय असतं, नृत्य असतो, बोलणं असेल, शब्द असतील किंवा नुसते एक्सप्रेशनच असतील, पण हे सगळं एकच आहे. अशा ज्याला असं म्हणता येईल की अत्यंत समृद्ध असा हा एक जो काळ यांच्या वडिलांनी केला, त्याला जे कारण ठरलेत त्यांचे आभार सर्वात प्रथम मानायला पाहिजे. ते काळ तो असा 1940 ते 48च्या मधला, आणि त्यांनी याची जागृती केली आणि एका अर्थात नृत्य नाट्य या दोन्ही गोष्टी एकच भावंड आहेत हे सिद्ध केलं. आणि मला असं वाटतं की आता त्यांची लेख हे पुढे नेणार आहे आणि ऑडियन्स हा असा पुन्हा येत राहील याची मी खात्री देतो. धन्यवाद. वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम, अच्छा इकडे कॅमेरा वाढले, आज या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतोय. उदय शंकर, सचिन शंकर, नंतर सुबल सरकार आणि नंतर किशोपाल, ही जी परंपरा आहे ती तेव्हापासूनची आहे. आणि मी उदय शंकरचं जे बॅले आहेत ते सचिन शंकरकडनं आम्ही सगळे पाहिलेले आहेत लहानपणापासून, त्यामुळे मला त्याच्यावर एक वेगळी उत्सुकता होती. सचिन शंकर बॅले युनिट त्यांचं नाव होतं. मी जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा पदन्यास बॅले ग्रुप नाव केले, पण बॅले हा शब्द फार वेगळा आहे. आताच्या लोकांना तो कळत पण नाही आहे की बॅले म्हणजे काय ॲक्च्युली. काही शासनाचे कार्यक्रम मला नाकारले का तर बॅले नाव लिहिलं म्हणून, पण बॅले हे फार वेगळं आहे आणि त्याचं शिक्षणच घ्यायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ते येणार नाही. आज किशोपालने फार वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी सादरीकरण करणार आहे वर्तुळम. मला पण उत्सुकता आहे पाहायची. किशोताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर किशोपाल या ॲक्च्युली माझ्या फेसबुक फ्रेंड आहेत आणि त्या अनेक वर्ष मी तिथे फेसबुकवर किंवा इतरत्र जे काही लिहिते ते वाचत होत्या. तर त्यांनी मला एक दिवस संपर्क केला आणि म्हणाल्या की त्यांच्या डोक्यात एक संकल्पना होती, तर तुम्ही मला यावर लिहून देऊ शकाल का. तर फोनवर आमचं थोडंफार काही बोलणं झालं आणि ज्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी मला भेटायला बोलवलं त्यावेळेला त्यांच्या डोक्यात जी संकल्पना होती त्यानुसार मला जे वाटलं ते मी एक टप्प्याटप्प्याने पूर्ण संहिता लिहून त्यांच्याकडे गेले. तर थोडं त्यांना आश्चर्य वाटलं, कारण त्यांची अपेक्षा होती की आता आम्ही डिस्कस करू, पण मी थोडं स्क्रिप्ट रेडी घेऊन गेले होते आणि त्यांना ते आवडलं. आणि त्यानंतर एक प्रत्यक्ष भेट अशी आमची नाही झाली, पण फोनवरती सातत्याने बोलून मग त्यात त्यांना काय बदल पाहिजे, पॉईंट ऑफ व्ह्यू काय हवा आहे, किंवा ह्याच्यात काही मुद्दे ॲड करायचे आहेत का, कमी करायचे आहेत का. आणि एकूण जो मनुष्य जन्माचा प्रवास आहे त्याची टॅगलाईन जी आहे की हा जो प्रवास आहे स्वपरिवलनाचा आणि स्वपरिभ्रमणाचा आहे, हा जन्मजन्मांतरीच्या,
तर मनुष्य जन्माचा हा प्रवास आहे, तर ह्याचा ऐहिक आहे, सामाजिक आहे आणि आत्म्याचा म्हणून आपण एक प्रवास असतो. आपली कन्सेप्ट आपल्याला किंवा आपल्या धर्मानुसार किंवा जगातल्या कुठल्याही धर्मानुसार आपण जन्माला येतो तर आपली आत्मिक उन्नती करून घेण्यासाठी येत असतो. आपण काय काय शिकतो, ह्या शिकण्यातनं आपल्यात काही चांगले बदल होतात का, आपल्यात काय कमी आहे किंवा काय योग्य नाही ते ज्या त्या व्यक्तीने जाणून घेऊन बदल करायचे असतात स्वतःमध्ये. तर या प्रवासाबद्दल त्याच्यावर काही भाष्य आहे जे त्यांनी नृत्याच्या माध्यमातून दाखवलं. एक संपूर्ण जन्म आहे की जीव जन्माला येतो, काय काय टप्प्यातनं पुढे पुढे जातो आणि त्यानंतर तोच हा प्रवास संपल्यानंतर पुढच्या जन्मात जातो. असं हे वर्तुळ सतत चालत राहणार आहे. म्हणून त्या कन्सेप्टचं नाव त्यांनी वर्तुलम असं दिलेलं आहे, जे अतिशय योग्य आहेच. आणि त्यांच्या नृत्यशैलीबद्दल किंवा भारतीय नृत्यशैली आहे बॅले, इंडियन बॅलेबद्दल मी काही बोलणं हे खूप धाडसाचं होईल असं मी म्हणेन, कारण की उदय शंकरजी, सचिन शंकरजी एवढ्या थोर गुरूंच्या परंपरेमधल्या किशूजी ह्या अत्यंत एबल नृत्यांगना आहेत आणि त्यांनी खूप सुंदर दिग्दर्शन केलं आहे. मी एक तालीम पाहिली होती आणि त्यानंतर आज मी प्रयोग पाहणार. मी पण खूप उत्सुक आहे प्रयोग पाहायला, कारण त्यावेळेला नेपथ्य नव्हतं, तर नेपथ्यासह संपूर्ण तालीम कशी दिसेल किंवा प्रयोग कसा असेल हे पाहायला मीही इतरांनी एवढी उत्सुक आहे. तुम्ही सगळ्यांनी हा प्रयोग जरूर पाहावा, कारण की नृत्य आपण जेव्हा बघतो तर साधारणतः नृत्य छान वाटतं, पण आपल्याला बऱ्याचदा असं होतं की नृत्यात काय सांगायचा प्रयत्न केला गेला आहे हे आपल्याला कळत नसतं. हे जे नॅरेशन आहे दोन नृत्यांच्या मध्ये की बाबा तुम्ही काय पाहणार आहात आणि तुम्ही ते काय दृष्टिकोनातून पाहावं अशी अपेक्षा आहे, तर ह्या दोन्हीच्या संगमातून तुम्हाला हे एक आध्यात्मिक असं नव्हे तर एकूण मनुष्य जन्मावर केलेलं भाष्य आहे, पाहायला जरूर आवडेल. तुम्ही सगळ्यांनी बहुसंख्याने हा प्रयोग पाहावा अशी मी नम्र विनंती करेन. धन्यवाद. नमस्कार, मी त्यागराज खडीलकर, गायक, संगीतकार, अभिनेता, निवेदक. नृत्यालिका या संस्थेच्या वतीने आज वर्तुळम नावाचा एक बॅले म्हणजे ज्याला मुक्त फॉर्ममधलं नृत्य येथे सादर होणार आहे आणि त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. कारण या कुटुंबाबरोबर मी गेली अनेक वर्ष काम करतो आहे. सुबलदांच्याबरोबर मराठी चित्रपटांसाठी काम करायला मिळालं, त्याच्यानंतर किशोताईंच्याबरोबर आणि कार्तिक पॉल जो आहे नृत्यालिकाचा त्यांनी तर माझ्या मस्त नावाच्या अल्बमची कोरिओग्राफी केली होती आणि गुलदस्ता नावाचा झी टॉकीजचा सिनेमा त्यातल्या पण गाण्यांची कोरिओग्राफी केली होती. त्याच्यामुळे आमचं खूपसं कलेचं आदानप्रदान एकमेकांच्या बरोबर आहे. मी नृत्यालिका, वर्तुळम, किशुपाल आणि कार्तिक पॉल या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, ह्या शोच्या माध्यमातून ते एवढे छान मेसेज स्प्रेड करत आहात, त्याच्याबद्दल काय बोलणार? सॉरी, मला माहीत नाही मेसेज काय. नृत्यालिका संस्था ही खूप जुनी आहे आणि काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला माहिती आहे मॅडम म्हणा किंवा कार्तिक म्हणा किंवा त्यांचे सगळे जे सहकारी आहेत ते काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करतात. आज पण ते वर्तुळम हा कार्यक्रम करतात, काय करतात माहीत नाही, पण काहीतरी चांगलं करतील आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि सर्व यांच्या ज्या कार्यक्रमामध्ये जे कोणी भाग घेत आहेत त्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. किशुपाल यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सचिन शंकर, उदय शंकर या महान कलाकारांच्या परिवारातील घटक असणाऱ्या आणि सुबल सरकार यांची कन्या असणाऱ्या किशोनी खूप दिवसांनी मंचावर एक नवीन कलाकृती आज आणलेली आहे. या अशा कलाकृतींची फार गरज आहे आणि लोकांनी, सामान्य लोकांनी, रसिकांनी अशा कलाकृतींना भरभरून सपोर्ट केला पाहिजे. मी या कलाकृतीला मनापासून शुभेच्छा देतो आणि भारतीय रंगमंचावर अशा प्रकारचे बॅले यापुढे येत राहावेत ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नारायण जाधव. आज श्री शिवाजी मंदिरमध्ये मी इथे आलेलो आहे. डॉक्टर किशुपाल यांनी दिग्दर्शित केलेलं संकल्पनेतलं त्यांचं वर्तुळम नावाचं, ज्याच्याबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे. नेमका ऑपेरा म्हणजे काय, बॅले म्हणजे काय याची आम्हाला खरंच काही कल्पना नाही. तर जे काय आहे ती उत्सुकता ओसंडून वाहते आहे. या प्रयोगाला, या अभिनव प्रयोगाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
माझ्यासारखे तुम्ही उत्सुक असाल, लवकरच आपण तो बघूया आणि आनंद लुटूया. धन्यवाद. लेखन हे मी सातत्याने अभिनय आणि लेखन हे दोन्ही सातत्याने मी करतेच आहे. तर आव्हान असं नाही वाटलं, पण जो विषय आहे की एक नृत्याशी निगडित आहे. नॉर्मली मी जेव्हा लेखन करते तेव्हा माझ्या डोक्यात काही कल्पना असते, तर ह्या कल्पनेचा मी विस्तार करत असते माझ्या अनुभवानुसार, माझ्या शब्दांनी. इथे मला संकल्पना दुसऱ्याची घेऊन स्वतःचा शब्दात ते मांडायचं होतं, जे बघताना तुम्हाला त्यांच्या शब्दात आलं आहे असं वाटायला हवं आहे. जसं नृत्य ही त्यांची संकल्पना आहे, तसे हे शब्दही त्यांची संकल्पना वाटावी अशा पद्धतीने लिहिणं हे थोडंसं आव्हानात्मक होतं, पण मजा आली लिहिताना.